सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। और आज है मेरा लास्ट पेपर और मैं आज से सब चालू करने वाला हूँ। जिम डाइट और क्या होता है, फुटबॉल और फिर दुकान पे बैठना है, सब 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 आज ही करने वाला हूँ। सो देखते हैं आज क्या होता है। और मेरा दोस्त बोल रहा है आज फ़ोटोशूट पे जाने का है, सब मतलब कुछ फ़ोटोशूट करेंगे, उसके बाद अगर खाने जाना है तो खाने जाएंगे। सो लेट्स गो और मिलते हैं पेपर के बाद। और मैं आज आपको बताऊंगा मेरा पेपर कैसा जाने वाला है, कैसा गया है, क्या कंडीशंस थे। सो लेट्स गो। सो गाइस, फाइनली पेपर ख़त्म हो चुका है और हम घर जा रहे हैं अभी। सो फोटोशूट थोड़ा कैंसिल है, बोर होता है भाई वो। अभी मेरे को जाना है घर को। बहुत अच्छा गया था पेपर, लवड़े लगे तब भी कोई ना। मैं गाड़ी चलाते चलाते तुमको बात कर रहा हूँ। सो उमेश, कैसा गया पेपर? अच्छा गया भाई, खतरनाक है। ओ एक नंबर। इसने तो भाई चिट्ठी निकाल के लिखा है एकदम क्लास, पर मैंने भी कुछ नहीं किया, मैंने आराम से लिखा एकदम। यस, अब हम जा रहे हैं वड़ा पाव खाने उमेश के पैसों से। सो मिलते हैं उधर, बाय। 2 प्लेट भजी पाव देखील और एक चमचा भज्जी पाव आपल्या दुकानचं नाव सांगी काय काय कसं या आवश्यक सांग चल तू। हॉटेल कुठलं आहे काय नाव काय बस हॉटेलवर हो बॉस ब्लॉग शूट करले तर बोला बॉस। हो बॉस बॉस हा होऊन जाऊ दे आज। ठीक आहे ठीक आहे, पकड सांग ना असं। हो बॉस बोलला काय तर हो बोल रे हो बोलला काय तर सांगा जरा हॉटेल बद्दल काहीतरी बोल रे हो सांगा हो काय राहुला झालो हो अजून नका बॉस हो खतरनाक क्लास सर्विंग. आता त्याला आठवत उभं नाही पुढं जातो तर उमेश, कसा वाटला तुला वडापाव? एकदम क्वालिटी क्वांटिटी नंबर 1. हा, कुठं आहे? बोरामंदी हैदराबाद हवे. सांगा, कोण पण सांगा. तुमचं दुकान कधीपासून चालू आहे, किती वर्षापासून? बोला, का नसतंय? आता शोरूम टाकू किती शोरूम टाकू नका ते बॉस तुम्ही सांगा, किती वर्षापासून चालू आहे दुकान तुमचं? किती वर्ष झाली? मी येऊन 2 वर्ष झालं. हा, दुकान आपलं ही 8-9 वर्ष. आणि किती धंदा होतोय दिवसाला? 10,000 आई घातली खरं का? आणि मालाला किती जात आहे? मालाला तर काय, तिथं अवश्य भेट द्या. खतरनाक आहे भाई इथलं इलाका. हा हा, काय काय हा इथं खतरनाक सिस्टम है. तो गाइस, इधर आए थे हम. इधर नाम नहीं है दुकान को, पर खतरनाक है. इधर जरूर आओ भाई, भेट देणे. खतरनाक आहे. मग उमेश, कसा वाटला? एक नंबर. क्वालिटी क्वांटिटी नंबर 1 आहे. फक्त यायला बोर्डाला नाव नाही आहे. तरी तुम्ही लोकेशन बघून घ्या. हा, इथं बोरामणी आहे आणि इथं लोकेशन. आपले बॅक टू होम. तो गाइस, वड़ा पाव खाने के बाद जो चाय में मज़ा है ना, खतरनाक भाई, खतरनाक. चल, तो भाई वड़ा पाव खाने के बाद जो चाय में मज़ा है भाई, क्लास भाई क्लास, एकदम कड़क भाई कड़क. बड़ा
चाय दिखाओ एक. चा. तर कसं होतं चहा? एक नंबर क्वालिटी क्वांटिटी. यार्डला पण चहा खूप मस्त मिळतो गाईज. जरा या बघायला. पहिला बोरामणी मधलं वडापाव खावा आणि मग यार्डला चहा प्यायला या. तर गाइज मैं आलोलो है मेडिकल में. तो मैं मेडिकल में आ चुका हूँ और मेरा दोस्त जा रहा है. हमारा लास्ट पेपर था आज. ओ बाय. तो यार अभी हम कॉलेज को 3 महीना नहीं जाने वाले हैं. ये हमारा मेडिकल है पीछे. क्या रे? तो ये बेचारा हॉस्टल को जा रहा है. हॉस्टल से नहीं, अपने हॉस्टल से घर जा रहा है मम्मी का हाथ का खाना खाने. सो उसको बाय बोलो भाई सब जन. चुम्मी दोस्त को. चुम्मी चुम्मी. ठीक है, ओके बाय गाइज. तो अभी मैं और व्लॉग दिखाऊंगा. सो लेट्स गो. सो मैं आ गया हूँ मेडिकल में और आज था हमारा लास्ट पेपर. कसं गेलं लास्ट पेपर? गू काय शिकवलेलं काहीच म्हणजे आया था गाइस, थोड़ा थोड़ा इसने सिखाया था मेरे को, पर मैंने उधर भी पॉटी कर दी. ॲज युजल. यस, नो चेंज. ठीक आहे, काय नाही, नेक्स्ट टाइम काढू. ग्रेसवर निघतंय गाइस, नो टेन्शन. एक विषय कुठल्या कुठल्या तुला सब्जेक्टला ग्रेस सगळे पाहिजे असते? सगळेच काय? 10 ग्रेस द्या D2 प्लीज. वी नीड 10 ग्रेस मार्क्स. D2 बनायला ग्रेस पाहिजे गाईस. हा उपयोग नाही असला तर त्या मारून तुला उपयोग एवढं स्मॉल ट्रिक्स सांगून तुला टिश्यू कल्चर पण आणलं शिकवतो. PTC आलतं की 5 मार्कात. मग लिहिला का नाही? येस. बडी बडी. 5 नाही 2 मार्कात आलता. मग बाकीचं अजून ते बाकीचं. ऑर्गनाइज्ड हा ते पण 2 मार्कात आलतं. अजून कुठलं आलतं बघा, कुठलं केलं आपण काल? का आपलं का आयुर्वेदा आपण सिद्ध युनानी. ते तर केलं नाही आपण ना. वर्ण आणि अजून कुठलं अजून तू काय. झालं आता. तर गाइस खूप हार्ड गेलेला है आजचा पेपर. नो वरीज. आज से जिम चालू होने वाला है, फुटबॉल चालू होने वाला है, मेडिकल चालू होने वाला है बघू की और सब कुछ चालू होने वाला है. सो मीट ॲट द टॉप. मी काय म्हणते, बघू की आता किती दिवस चालू ठेवतो, आता हे किती दिवस बंद करणार. सोड की. बोलते ना हे समर सराची बहीण आहे. लाज वाटत नाही बहीण म्हणायला. का लाज वाटायला पाहिजे? ओ माय गॉड, का लाज वाटायला पाहिजे? लाजच नाही आहे बिनला. गाईज मी एम.फार्मला आहे. मी आतापर्यंत माझ्या भावाकडनं कुठल्याच पद्धतीची हेल्प घेतली नाही अकॅडमिक्स मध्ये, की मी स्वतः अभ्यास करून स्वतः पास झाले. पण ह्याला मी घेतो, मी समर सरांची हेल्प घेतो. IMP लागते प्रत्येक सेशनला सुद्धा IMP लागते त्याला. IMP नाही, फक्त एक हे 10 मार्काचं एक आणि 5 मार्काचं एक. तुम्ही द्या, मी पास होतो म्हणते. धिक्कार सोड. मला फक्त एक हॉल तिकीट लागतं काय. हॉल तिकीटच्या मागे आहे मी. आन्सर लिहिते खरं वाड्या. अँड थँक्यू फॉर द हेल्प. ते नाव घेत नाही कोणाचं. फक्त हॉल तिकीट लागतं गाईज मला एक पास व्हायला. बहीण प्रॉपर अभ्यास करून पास होते आणि ह्यानी हे करू नको. मी लोकांना दाखवतो यायला तू 4 चौघांकडून उचलून घेतो. माझे समर सर खूप मोठा माझं मिहिर, थँक्यू फॉर युअर 20 रुपीज. त्या 20 रुपयाचा मी चहा पिलो. शाउट आउट फॉर मिहिर. मिहिर, तुला एक नोट सांगते मी, यापुढे याला कधीच पैसे देऊ नको. आणि तिला नंदल्या सगळे सब्जेक्ट्स निघत नाहीत बाकी. निघले सगळे. दाखवू का माझी हिस्ट्री? माझे सगळे निघले आहेत गाईड सब्जेक्ट्स. तोड तुझा. एक फोटो काढ. मी गोरी दिसायला लागले तुझ्यापेक्षा आज. फॉर अ चेंज मी गोरी दिसायला लागलाय बघ तुझ्यापेक्षा. ला अजून निकासीना माड. इतना हक दिया गाइस. सो मिलते हैं अगले व्लॉग में. आज के लिए इतना ही. सो मन की लाइक शेयर सब्सक्राइब. लाईक शेअर सबस्क्राईब अँड शेअर अर्जुन चॅनल. फास्ट 1K सबस्क्रायबर्स होऊ द्या. बघा हे एम.फार्म वाले एम.फार्म करायलेत बघा. त्याचा काय संबंध? एम.फार्म इंग्लिश बोलायले राणी इंग्लिश जी. थैंक यू गाइस. तो मिलते हैं अगले व्लॉग में. बाय बाय.